तुझे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की हा जो व्हॅलेंटाईन विशेष भाग आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्या विशेष भागात सगळे लव बर्ड सहभागी झालेले आहेत. आज बघूया जोडप्यांपैकी कुठली ताई हुकमाची राणी विराजमान होणार आहे मानाच्या खुर्चीवरती आणि कुठली जोडी विजेती होणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक जोडीने चालायचं किंवा धावायचं नाही, तर नाचत नाचत फिरायचं. आपल्या जोडीदाराचा हात शेवटपर्यंत सोडायचा नाही, खुर्चीवरती बसेपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात सोडायचा नाहीये, क्या बात आहे. ओहो, नाचायचंय भाऊजी, नाचायचंय भाऊजी, हा नाचायचंय. हा व्हेरी गुड, मस्त. ओहो ओहो, क्या बात आहे. हात सोडायचा नाही, हात सोडायचा नाही. ओके, हा रेडी, व्हेरी गुड, मस्तच, व्हेरी गुड. ओहो, क्या बात आहे. इथं कुणी आसपास ना डोळ्याच्या कोणात हासना. व्हेरी गुड. तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोलना. तू लग बग जाता मग वळून पाहता. Very good. वाट Next. पावलात झालं तर अडकली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नाचत फिरायचंय. स्पीड स्पीड. हा हा हा, पटकन बसून घ्या. हा पटकन बसून घ्या. हा लवकर लवकर. अरे देवा, ताई बाद झालाय तुम्ही, तुमची जोडी बाद झाली. कसं वाटतंय पण आज? मला आनंद वाटलाय, आनंद वाटतो. खूप आनंद वाटला. मी एन्जॉय करायला आली होती, मजा मस्ती करायला आली होती. जिंकायचं म्हणून हे ध्येय समोर ठेवलं नव्हतं मी, वा, फक्त मजा आली मला. तर आपला आज व्हॅलेंटाईन विशेष भाग आहे, प्रेमाचा विशेष भाग आहे. रणदेव सर, आय लव्ह यू. हा पुन्हा 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 एकदा. हा, माझे मिस्टर आहेत, मी त्यांना रणदेव सर म्हणते. रणदेव सर, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ओहो, क्या बात आहे. पण ताई मला विचारायचं की किती वर्ष झालेत लग्नाला? आमच्या लग्नाला 33 वर्ष झाले. 33 वर्ष. पण मग मला असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज, लव्ह कम अरेंज मॅरेज आहे ना, मग हे कसं जमलं? मला ऐकायला आवडेल. त्यांनी मला एका लग्नामध्ये बघितलं होतं. अच्छा. माझे पप्पा ते मुंबईला राहायचे. ओके. पण त्यांना मी आवडून गेली. त्याच्यानंतर मी त्यांच्या घरी लग्नाच्या आधी 1 वर्ष राहिलेली आहे. अच्छा, ओके. म्हणजे सगळं अगदी घर, सासर बिसर, सासरची माणसं हो. सगळी बघितलीत, नवरा मुलगा आधी व्यवस्थित बघितला, सगळं पारखून निरखून आणि मग लग्नाला होकार दिला. हो, आणि ते माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात. वा. मी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. परत एकदा रणदेव सर, हॅपी व्हॅलेंटाईन डे. क्या बात आहे, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप छान जोडी आहे, खूप छान जोडी आहे. तुम्ही जो बसू शकता. ओके.
आणि आता आपण जाऊया पुढच्या राऊंडकडे आणि या राऊंडमध्ये सुद्धा एक जोडी बाद होणार आहे. बघूया कुठली ती जोडी आहे. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली Very बघा. good. राधा 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 माझी राधा ओहो. कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा 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 हे, हे. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा Very good. राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा हे. तिचा जीव झाला राधा काही राधा तिथं आहे, राधा तिथं नाहीये. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा ओहो. राधा 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 राधा. व्हेरी गुड. हा पण कर. व्हेरी गुड. हा एक मिनिट. हा तबा हसत बसा. हा काय झालं? यांना शीट भेट त्यांना सीट भेटलं होतं. हो. ओके, मी बसणार होतो ते बसले. ते बसले. ओके, काय झालं ताई? हे पुढे होते हा. आणि ह्या चेअरवर हे बसलेले आणि हे त्यांच्या म्हणजे आपण बोलतो ना रिव्हर्स असं झालेले. हा. म्हणजे ते रिव्हर्स झाले. बरं, तुमचं असं म्हणणं आहे की ह्या सीट्स आहेत ते तुमच्या आहेत, खुर्च्या तुमच्या आहेत. course. ओके, ताई तुमचं काय म्हणणं आहे? नाही माझं मी बरोबर होती. तुझी तू बरोबर होतीस. भाऊजींचं काय? ते माझ्या मागे होते. ते तुझ्याच मागे असणार आहे ते. मग तुझं काय म्हणणं आहे? ह्या खुर्च्या तुमच्या आहेत. हो. भाऊजी तुमचं काय म्हणणं? बरोबर आहे. तुमचे आहेत. हो. हा. आणि निर्णय असा आहे की ह्या खुर्च्या आहेत गिरीश भाऊजी आणि मनीषा ताई यांची. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. या खुर्च्या आहेत साईराज आणि प्राजक्ता ताई यांची. त्याच्यामुळे कारण तुम्ही काय झालंय म्हणजे कसं आहे, तुम्ही मागे आलात, पुढची खुर्ची पकडायला पाहिजे. चालेल. ओके, हरकत नाही, पण तुम्ही छान खेळलात, तुम्ही बाद झालेला आहात. भाऊजी मला विचारायचंय की कधी तुम्ही जेव्हा समोरासमोर असताना कधी इतक्या 9 वर्षामध्ये ताईला कधी असं आय लव्ह यू बोलले? हो, रोज बोलतो. रोज बोलता. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. मग एकदा आमच्यासाठी जर आजचा आपला प्रेमाचा विशेष भाग आहे, एकदा छान मस्तपैकी निशा आय लव्ह यू. लव यू टू. लव्ह यू टू. खूप छान वाटलं आणि हे असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या. ओके, तुम्ही बसू शकता. आणि आता शेवटचा राऊंड, आणि आता बघूया या शेवटच्या राऊंड मधून कुठली जोडी बाद होते. त्यामुळे 4 जोड्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे, ओके. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नगाला माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नगाला माझ्या साडीला. चला लवकर. हा, ओके 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 ओके. हा, व्हेरी गुड सगळे. एक मिनिट. हा जो काय सीन आहे, हा परत ताई भाऊजींच्या मांडीवर नाही तर बाजूच्या खुर्चीमध्ये बसायचं होतं. बसणार ना, पण त्यांच्यावर कुठं बसू, त्यापेक्षा भाऊजीच बरे ना. ते आले रिटर्न तेच होती मी. हा. तेच बसले अशी. अच्छा, ओके. ते म्हणतात की रिटर्न नाही आले. नाही आले. रिटर्न. भाऊजी तुमचं काय म्हणणं आहे? हा, त्यांची आहे. ओके, हरकत नाही. पण कसं आहे भाऊजी की खुर्ची आहे भाऊजींची आणि या ताईंची, कारण तुम्ही बॅकने आलेला आहात, तुम्ही मागे येऊन बसलेला, त्याच्यामुळे सो सॉरी. त्यामुळे खुर्ची त्यांची आहे. आणि आपल्या या पहिल्या खेळातून 4 जोड्या, 4 लव्ह बर्ड्स गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे अटाटा मटाटा सोलूया बटाटा. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर 5-5 बटाटे आहेत. ओके, आणि बटाटा सोलण्यासाठी हे सोडली पण आहे. आता काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर ते बटाटे सोलायचे व्यवस्थित. एका वेळी एकच बटाटा सोलायचा आहे. तो पूर्णपणे सोलून झाल्यानंतर दुसरा बटाटा घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने 5 बटाटे पूर्णपणे व्यवस्थित सोलायचे. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 बटाट्याची व्यवस्थित सोलेल, हा ती विजेती. आणि सोलून झाल्यानंतर हात वरती करायचा, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली जोडी कुठली, दुसरी जोडी
कुठली. ओके, आता कहाणी में ट्विस्ट अशी आहे, हे बटाटे भाऊजींनी सोलायचे. बरं या भाऊजी पुढे या पुढे या. ओके, हा 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3 पटापटा, एक पण साथ राहिली नाही पाहिजे. ताईंनी हात लावायचा नाहीये आणि पूर्णपणे सोडून झाल्यानंतर हात वरती करायचे. हा ताईंनी हात वरती करायचे. शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड, क्या बात आहे. हा मस्त. ओके ओके, मस्तच. म्हणजे एकंदरीत सगळ्या भाऊजींचा स्पीड बघता घरी कामं करतात आणि झाल्यानंतर हात वरती करायचे. शाबाश शाबाश शाबाश. ओके, हात वरती करायचे. ओके ओके, वेळ संपलेली आहे. पहिल्यांदा त्या जोडीपासून आपण नीट चेक करूया, बघूया. ओके ओके, बघूया. 1 ओके, व्हेरी गुड. आणि 5 ओके, व्यवस्थित. 1 व्यवस्थित आणि 5 ओके. 1 2 3 4 आणि 5 आणि इथे तर 3च सोलून झालेले. 3.5 3.5 सोललेले आहेत बटाटे. हा भाऊजी, काय झालं असं? का बरं, काय झालं? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट कधीच नाही. नाही ऍक्च्युली ते किचन मध्ये येत नाही. Kitchen मध्ये येत नाही. हे तेच येत नाहीत की तूच बोलवत नाही? मी पण जास्त जात नाही. आमची सासूबाईच करते. पण कधीच असं मदत पण नाही केली? हा करते ना, सॅटर्डे संडे मीच करते. सॅटर्डे संडे हा. ताईच करते. व्हेरी गुड, हरकत नाही. पण खूप चांगला प्रयत्न. खरं तर खूप टफ फाईट झालेली आहे खरं तर. पण पहिली जोडी आहे ही जोडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जी पुढच्या फेरीमध्ये गेलेली आहे. आणि ही जोडी आणि ही जोडी, दोन्ही जोड्यांमध्ये खरं टाय झालेले आहे. एका सेकंदाने असा खूप फरक पडलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठल्याही एका जोडीवरती अन्याय होता कामा नये. त्याच्यामुळे आम्ही छान स्वच्छ निर्णय लावण्यासाठी दोन्ही ताईंबरोबर आम्ही एक सासर आणि माहेर हा एक राऊंड घेणार आहोत. त्या राऊंडमध्ये जी ताई जिंकेल ती जोडी जाणार आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता तुम्ही सासरी उभे आहात आणि हे माहेर आहे. ओके, माहेर म्हटल्यानंतर माहेर उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. ओके, नक्की. आणि आता जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, कळलं? ओके, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, सासर. ओके, माहेर माहेर, शाबाश. आणि अर्थातच दोन्ही जोडींचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही गेलेला आहात शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण सादर करणार आहोत आपला अत्यंत महत्वाचा आणि असा सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. मी संसार माझा रेखिते मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या अनु आणि अविनाशवर खूप प्रेम करता, आम्हाला माहिती आहे. पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी आणि यातील काही निवडक पत्र 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता मी संसार माझा रेखिते मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. प्रिय अहो, तुमच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच पडेल. खूप सुंदर अशी आपल्या नात्याची सुरुवात झाली
तो दिवस होता 26 जानेवारी 2016 आणि त्या दिवसापासून माझं आयुष्यच बदललं. कारण घरातील एकही काम न करता येणारी, स्वयंपाक न करता येणारी अशी मी होते. आणि महालेंच्या घरातून मी कापडणे परिवारात आले. इथे माझे सासरे सुरेंद्र टेलर्स यांचा खूप मोठा परिवार आहे. त्या परिवारामध्ये मला सामील करून घेण्यासाठी त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. माझ्या यशस्वी होण्यामागे देखील तुमचाच खारीचा वाटा आहे. मला तुम्ही कधीही कोणत्याही कठीण परिस्थितीत एकटं कधीही सोडलेलं नाही. मला इतका फ्रीडम दिला, मला खूप छान साथ दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल कितीही शब्द वापरले तरी ते कमीच पडतील. अहो, आय लव्ह यू. प्रिय बायको, मला तुला काही सांगायचे आहे. आपल्या लग्नाला आज 10 वर्षे 10 दिवस पूर्ण झाले आहेत. तू आजपर्यंत माझ्या सुखादुःखात पूर्णपणे साथ दिलीस आणि माझ्या परिवारातील आई बापू भावंड सर्वांची मानमर्यादा ठेवलीस. त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद करावेसे वाटते. अशीच माझ्यासोबत कायम राहा. आणि हा महत्त्वाचं म्हणजे आय लव्ह यू. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. ये बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि खूप छान असं दोघांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि मला खरं तर ह्या पत्राचा गोडवा हाच आहे की ह्या पत्रातून जे आपण मनातलं व्यक्त करतोय ना, जे म्हणजे ते लक्षात राहण्यासारखं, एक कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखं सुद्धा आहे. त्याच्यामुळे खूप छान दोघांचंही कौतुक, अगदी मनातल्या छान भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. तेव्हा या पत्र मनातलं या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दोन्ही जोड्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आलेल्या शेवटच्या खेळामध्ये. खेळाचं नाव आहे तुझी माझी जोडी. खेळाचं नाव आहे तुझी माझी जोडी. या खेळाची थीम अशी आहे की भाऊजी आहेत, हे भाऊजी, हे जे तुम्ही जे फुगे दिसत आहेत, हे फुगे म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं टेन्शन्स आहे, त्यांचं कामावरचं टेन्शन आहे, घर सांभाळायचं आहे, मुलांना मोठं करायचं आहे, बायकोला जपायचं आहे, तिचे रुसवे फुगवे दूर करायचे आहेत. हे जे सगळे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे फुगे. आणि या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून, या सगळ्या टेन्शनमधून ताई तुम्हाला त्यांना मुक्त करायचं आहे. भाऊजी, तुमच्या समोर हार्टच्या आकाराचा, हृदयाच्या आकाराचा एक फुगा आहे. तो फुगा त्या ताईला तुम्ही द्यायचा आहे. त्या बंधनातून